नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत. नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी, सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींना पैसे का येत नाही, त्याचं कारण काय आहे, विलंबनाचे कारण काय, पैसे का लेट आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत की 1,500 रुपये मिळणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, ते काय म्हणाले आहेत, तर त्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा पुढे. तर बघा, तुम्हाला 17 जी तारीख आहे, 17 तारीख उजाडलेली आहे. आज 17 डिसेंबर आहे, तरी पण लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाही. बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. नेमका अडथळा कुठे आहे? मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. तर नेमकं कारण काय आहे, का पैसे आले नाही? तर बघा, महानगरपालिका निवडणुकांमुळे लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणात विलंब, लाभार्थ्यांना 23 किंवा 24 डिसेंबरला पैसे मिळण्याची शक्यता. बघा, तर आता तुम्हाला 21 डिसेंबरला तुमचा निकाल आहे. ठीक आहे, 21 डिसेंबरला तुमचा निकाल आहे महानगरपालिकेचा. त्यामुळे आता डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला, तरीही महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या खात्यात एकच प्रश्न, म्हणजे मनात एकच प्रश्न उरलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि डिसेंबरचाही हप्ता प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे 2.62 कोटी लाभार्थी महिलांना 2 महिन्यांचे 6,000 रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे. बघा, 2 महिन्याचे तुम्हाला 6,000 रुपये मिळतील. तसेच याचं कारण काय आहे ते पण आपण बघणार आहोत. लेट का होत आहेत पैसे यायला? तर याचे मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका, काही नगर परिषद आणि नगरपंचायतीचे मतदान 20 डिसेंबरला होणार असून निकाल 21 डिसेंबरला लागतील. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 तर निकाल 16 जानेवारीला जाहीर होतील. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देऊ इच्छिते, अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. याचा फायदा सरकारला निवडणुकीदरम्यान होऊ शकतो. तर दुसरी चर्चा अशी आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकार पैसे देऊ शकते, पण यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नाव यादीतून वगळले जाऊ शकते. बघा, अशा काही लाडक्या बहिणी आहेत. दुसरं म्हणजे महत्त्वाचं कारण आहे. बघा, त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लाभार्थ्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ई-KYC न झाल्यामुळे महिलांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते. तसेच ई-KYCची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी. बघा, तसेच ई-KYCसाठी पूर्ण करण्यासाठी सरकारने मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन पोर्टल अडचण येत असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही ही प्रक्रिया करता येते. अंगणवाडी सेविकांना ई-KYC पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही तिथं भेट देऊ शकता नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे. ई-KYCची पद्धत तुम्हाला तर माहितीच आहे. ई-KYC कशी करायची आहे, काय करायची आहे. तर बघा, ऑनलाईन ई-KYC करण्याची सोपी पद्धत आहे. ladkibaheen.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळाला तुम्हाला जायचं आहे. ते जाऊन तुम्ही तो कॅप्चा निवडायचा आहे. आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईलवर OTP टाकायचा आहे. लॉग इन करून त्याचं वैवाहिक स्थिती, वडील किंवा पती जिवंत आहेत का याचा आधार क्रमांक, जात, कुटुंबातील कोणती सरकारी नोकरी, पेन्शनधारक आहे का, अशी माहिती शेवट तुम्हाला ते बायोमेट्रिक पद्धतीने भरायची आहे. बघा, पूर्ण पैसे तुम्हाला तिथं भरायचे आहेत. तसेच जर ई-KYCमध्ये काही चुका असतील तर 31 डिसेंबरपूर्वी त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही आणि चुकीच्या माहितीमुळे लाभार्थी यादीतून नाव काढले जाऊ शकते. बघा, चुकीची माहिती आली तर तुमचे नाव त्यातून कट होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे. बघा, ई-KYC प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती यात दिलेली आहे. तर तुम्हाला एकच संधी दिली जाणार आहे आणि ई-KYC प्रक्रिया तुम्हाला तिथं पूर्ण करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील आहेत. ई-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे आणि स्वाभाविक आहे आणि या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी
अशी अनेकांची इच्छा आहे बघा. तसेच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बघा. सदर योजनेची तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ही प्रक्रिया राबवण्यात येत असून म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम 31 डिसेंबरपर्यंत आहे. 31 डिसेंबरपर्यंत आहे. पुढे बघा. तसेच पुढे बघा की यासोबत तुम्हाला पती, ठीक आहे, यासोबत तुम्हाला पती किंवा वडील हयात नसतील तर त्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. चे आदिती वरदास सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरद्वारे ही माहिती दिलेली आहे. त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितले आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही समजलं असेल नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. फक्त लाडक्या बहिणी आता 3000 रुपयाची वाट बघत आहेत बघा. त्यामुळे आता 21 डिसेंबरला निकाल आहे. त्यानंतर तुम्हाला 23 ते 24 डिसेंबरला 100% तुम्हाला पैसे जमा होण्याची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे. सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि आता लवकरच शासन त्यांच्या दारी म्हणजे त्यांना लवकरच शासन 3,000 रुपयेसुद्धा अकाउंटमध्ये देणार आहे आणि पुढे त्यांना 2100 रुपयेसुद्धा हप्ता दिला जाणार आहे. ठीक आहे. योग्य वेळी तो योग्य निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलेले आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की महायुती सरकार जे आहे ते महिलांसाठी कटिबद्ध आहे, नवनवीन योजना राबवत आहेत. अशा प्रकारे सर्व फायनली तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही समजलं असेल नसेल, तुम्हाला पैसे आले का लाडक्या बहिणी ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण तुम्ही सांगा. तुम्हाला 1500 आले का 3000 रुपये आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.